केला. सर सामीर केला तेव्हा डोंगर होता, याच्यावरती किल्ला बांधायचा होता. 1656 याच्या बांधकामासाठी लागणारा पैसा अडका हिरोजी इंदुरकरांकडे दिला आणि राजे आग्र्याच्या राजे हिरोजींकडे पैसा अडका दिला आणि राजे मोहिमावर गेले. तिकडे मोहीम चालू आहे आणि तिकडे मोहीम चालू असा गडाची बांधकामं चालू आहेत. गडाची बांधकामं चालू आहेत, राजांच्या मोहिमा पार पडल्यात. राजे राजगडी आहेत, कारण स्वराज्याचा कारभार चालवणं देखील सर गरजेचं होतं. स्वराज्यातल्या घडामोडी होत्या, त्या चालवणं गरजेचं होतं. राजे राजगडी होते. गडाची कामं सर 8-10 वर्ष चालू झाली आहेत. 8-10 वर्ष गडाची कामं चालू आहेत आणि 8-10 वर्षानंतर वेळ अशी आली की रायगडाच्या बांधकामासाठी महाराजांनी जेवढा पैसा दिला होता हा पैसा संपून गेला. मग आयत्या वेळी बांधकामासाठी पैसा आणणार कुठून? राजांकडे पैसा मागणं शक्य नव्हतं, कारण जर का राजांकडे पैसे मागणं कसं असं त्या हिरोजी इंदुरकरांना म्हटलं, आता तुम्ही आम्ही आर्किटेक्ट असून निश्चितपणे सर बांधकाम थांबवलंच असतं, दुसरा तर काय आपल्याकडे ऑप्शन नव्हता. पण त्या हिरोजीने विचार केला, गडाची बांधकामं चालू आहेत. त्या दिवशी गडावरचं वातावरण पाहिलं शांत आहे. हिरोजी इथून खाली पायथ्याजवळ गेले आणि पायथ्याजवळ गेल्यानंतर घोडा घेतला आणि गावाला स्वार झाले. आणि गावी स्वार झाले, करणार काय, पैसा आणणार कुठून हा विचार करता करता सर रात्र गेली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक निर्णय घेतला की गडाच्या बांधकामासाठी स्वतःचं घरदार, सोनं नाणं, धन दौलत विकली. सर हे सगळं कमी पडलं म्हणून पत्नीच्या अंगावरचे दागिने काढले आणि गडासाठी विकले. जागा जमीन विकली, पैसा गोळा केला आणि हिरोजी रायगडावरती पोहोचले. पैसा रायगडासाठी खर्च केला. रायगडाची बांधकामं पूर्ण झाली आहेत. 14 वर्षामध्ये रायगडाची बांधकामं पूर्ण झाले. 1656 पासून 1670 पर्यंत. आणि बांधकामं पूर्ण झाल्याबरोबर इकडून आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकरांनी राजांना निरोप धरला की राजा, राजधानी रायगडाचं बांधकाम पूर्ण झालंय, आपण वास्तव्यास आला तरी हा काय हरकत नाही. असं करता करता राजांपर्यंत निरोप गेला आणि राजांना निरोप समजल्यानंतर राजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. कारण ज्या राजगडाच्या अंगा खांद्यावर खेळलोय तो राजगड आता सोडावा लागणार आहे. कशासाठी? तर या स्वराज्यासाठी. राजाने लगेच दुसऱ्या दिवशी घोडदळ पायदळ सैन्यावर घेतलं आणि राजे रायगडाच्या पायथ्याजवळ पोचले.